नमस्कार. पंढरपूर पीपल्समध्ये सरचे स्वागत. सांगोला तालुक्यामधील तिसंगी गावामध्ये घटना समोर आलेली आहे. 3 महिन्या अगोदर फिर्याद नोंदवण्यात आली होती. अल्पवयीन मुलगी हे बेपत्ता झालेली आहे. तर आपण फिर्याददार आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. येत्या 14 तारखेला त्यांनी उपोषणाचा इशारा दिलेला आहे. नेमकं उपोषण कशा पद्धतीने करणार आहेत आणि मुलगी किती दिवसापासून बेपत्ता आहे? आमची मुलगी अल्पवयीन आहे. पोलीस स्टेशनला केस दिली आहे. पोलीस काही दखल घे नाही ती. आणि खिलवाडी गावातली पुढारी लोक दाबतील. किती महिने झाले तक्रार करून तुमची मुलगी जाऊन? 3 महिने झाले तक्रार. बरं, तुम्ही या संदर्भात एसपी DYSP कडे गेलतो. तिकडनं फोन करते ती, होय होय म्हणते ती. खाली सांगोल तालुक्यातली पोलीस गप बसते. पालकमंत्र्याकडे सुद्धा गेलतो. पालकमंत्री काय म्हणले? त्यांनी फोन केला होता. केलता का? चालू आहे प्रोसिजर मध्ये. आता पोलिसांनी तुम्हाला काही लेखी आश्वासन दिलंय का? लेखी आश्वासन दिले 25 तारखेपर्यंत थांबा. आणि आम्ही काही थांबत नाही म्हणलं. उपोषणचा अर्ज ही दिले. तर किती तारखेला उपोषणाला बसणार आहे? 14 तारखेला. 14 ऑगस्ट. तुमची मुलगी गेलेली आहे, आता तिला काय आवाहन कराल? त्यांना आव्हान करणार आहे, येऊन जमा हो. बोला की. झाले 3 महिने झालं मुलीचा काय तपासच नाही. आणि आता तिनं की आमच्याकडे यावं, तिला जी काय पाहिजे ते आम्ही हे करणार. हवा आहे तिला. आम्ही सगळे म्हणजे ह्याच्यात आहे ना, दुखात असल्यावानी आहे.